ए मावशे, लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण केली ना? मग चिंता कसली करते? तुझ्या खात्यात पैसे आले नाही त्याची? तुझी ई केवायसी पूर्ण झाली की नाही याबद्दल तुला शंका आहे? काळजी करू नको, कारण का 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही मुदत वाढवलेली आहे. आणि त्यानुसार तुने जर तुझी ई केवायसी पूर्ण केली असेल आणि जर ती तुला तपासायची असेल तर तू वेबसाईट्समध्ये जे नवीन अपडेट आहेत त्याच्यानुसार काय करू शकते, आपली जी ई केवायसी त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकते. तर काय लाडक्या बहिणींच्या जे अपडेट्स आहेत या संदर्भात आदिताई यांनी वेबसाईट्समध्ये नवीन अपडेट घडून आणलेले आहेत आणि त्या संदर्भात आपल्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पूर्णपणे पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. तर मग मावशे, आपल्या मंगळीला आणि गंगीलाही सांग, काय आता चिंता करण्याची काही गरज नाहीये, कारण का त्यांच्यासाठी देखील वेबसाईट्समध्ये काय आणलेलं आहे, सुधारणा आणलेली आहे आणि त्याच्यानुसार ते त्यांच्या लाडक्या बहिणीची जी ई केवायसी आहे ते पूर्ण करू शकतात. ती कशी करायची आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर याबद्दल माहिती पाहणारच आहोत. पण तूर्तास काळजी करू नको, कारण का तुझी जर लाडक्या बहिणीची ई केवायसी पूर्ण झालेली आहे आणि ही ई केवायसी पूर्ण होऊन देखील तुला लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत हे तुझ्या खात्यात जर पडले नसतील तर तू पुन्हा रिचेक करू शकतेस की तुझी जी लाडक्या बहिणीची केवायसी आहे ही पूर्ण झाले की नाही झाले, किंवा ही करत असताना तुने त्याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर ते देखील तू करू शकतेस. तुने जर लाडक्या बहिणीची ई केवायसी ही करत असताना जर चुकीचे पर्याय निवडले असतील तर ते पर्याय तू आता सुधारू शकतेस आणि आपल्या लाडक्या बहिणीची ई केवायसी जी आहे ही पुन्हा नव्याने सबमिट करू शकतेस. याच्यामध्ये काय होणार, तुझ्या लाडक्या बहिणीची ई केवायसी पुन्हा सबमिट होणार, तुला ओटीपी येणार आणि त्याच्यानुसार तू ती प्रोसेस करू शकतेस. तर मग काळजी करण्याचं काही कारण नाहीये. आपली जी लाडक्या बहिणीची ई केवायसी आहे ही जर तुझी झालेली नसेल आणि आपल्या गंगी आणि मंगळीसारख्या अशा ज्या महिला असतील, ज्या घटस्फोटित असतील किंवा ज्यांचे मिस्टर किंवा नवरा जे आहे हे मयत झालेले असतील, अशा ज्या आपल्या लाडक्या बहिणी त्या त्यांची ई केवायसी अद्यापही पूर्ण करू शकतात. कारण का 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीची ई केवायसी पूर्ण करू शकता. आणि या संदर्भात जी काय माहिती आहे, जे काय अपडेट्स आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत आणि आपल्या लाडक्या बहिणीची जी ई केवायसी ही स्टेप बाय स्टेप कशी पूर्ण करायची ह्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणारच आहे. आणि ज्या आपल्या काही एकल महिला आहेत, घटस्फोटित महिला आहेत आणि ज्यांचे पती निधन पावलेले आहेत, त्यांनी देखील आपल्या लाडक्या बहिणीची ई केवायसी कशी करायची या संदर्भात देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नाविन्यपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम लाडकी बहीण ई केवायसी वेबसाईट ओपन करायची आहे. त्यामध्ये ज्या कोणत्या महिला आहेत त्यांनी ई केवायसी केले पण त्यात सुधारणा करायची आहे, ज्यांचे पती किंवा वडील ह्यात नाहीयेत किंवा मग ज्यांची अद्याप ई केवायसी झालेली नाही त्यांच्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे, तोपर्यंत ते आपली ई केवायसी करू शकतात. तर लाभार्थ्यांनी आपला आधार नंबर जो आहे तो या ठिकाणी ते टाईप करायचा आहे. तो लाभार्थ्यांनी आपला आधार नंबर टाईप केल्याच्या नंतर खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो इथे टाईप करायचा आहे. तो टाईप केल्याच्या नंतर मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून आपला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरील जो ओटीपी आहे तो ओटीपी त्या लाभार्थीने इथे टाईप करायचा आहे आणि इथे तो लाभार्थ्याचा ओटीपी टाईप केल्यानंतर सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अनुक्रमांक 1 यामध्ये अशी माहिती दिसते की ती स्त्री जी आहे ती विवाहित आहे की अविवाहित आहे. यानुसार आपण जर विवाहित असाल तर विवाहित सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपले पती ह्यात आहेत असं सिलेक्ट करून पतीचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला इथे टाईप करायचा आहे. पतीचा आधार नंबर टाईप केल्यानंतर जो खाली दिलेला कॅप्चा कोड आहे तो टाईप करून पुन्हा मी सहमत आहे असं या ठिकाणी सिलेक्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. मग पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओटीपी येईल, तो ओटीपी टाईप करून पुन्हा सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर आपल्याला आपल्या पतीची इन्फॉर्मेशन दिसणार आहे, ज्यामध्ये आपल्या पतीचं नाव आणि आपला जो जात प्रवर्ग आहे या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पर्याय ए आणि पर्याय बी असे 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्यानुसार आपल्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही तर नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
आणि पर्याय 2 मध्ये आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन घेत नाही, असे नाही ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. आणि मग दोन्ही ऑप्शनमध्ये ए आणि बी मध्ये नाही नाही सिलेक्ट करून सबमिट बटनावर क्लिक करायचंय. अशा प्रकारे आपली लाडकी बहिणीची ई केवायसी पूर्ण झालेली. आणि आपण पुन्हा चेक करू शकतो की आपली केवायसी पूर्ण झाले की नाही. तर आपल्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचंय. तर आपल्याला अगोदरच ई केवायसी पूर्ण झाली आहे असे इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला दिसते. आता आपण ज्यांचे पती ह्यात नाहीयेत, जिवंत नाहीत, अशा ज्या आपल्या महिला आहेत, ज्यांचे पती निधन पावलेत, अशा महिलांची ई केवायसी पुन्हा नव्याने करूयात. म्हणजे त्यांची आपण ई केवायसी कशी करायची ही प्रोसेस मी तुम्हाला सांगते. त्या लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकून आपल्याला इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर मी सहमत आहे बटनावरती क्लिक करून OTP पाठवायचे. जी कोणती महिला आहे जिचे पती निधन पावलेले आहेत त्या महिलेच्या आधार क्रमांकावरती जो OTP येईल तो OTP इथे टाईप करून सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर तिचे ऑप्शन सिलेक्ट करायचे, सेम विवाहित की अविवाहित तर विवाहित, आणि त्याच्यानंतर तिचे पती निधन झाले आहेत असा ऑप्शन सिलेक्ट करून आपण तिच्या पतीची इन्फॉर्मेशन पाहू शकतो. त्यानुसारच तिचा जात प्रवर्ग, त्याच्यानंतर मग तिच्याकडे कोणीही कामाला गव्हर्नमेंटमध्ये कामाला नाही आणि सेवानिवृत्त म्हणजे पेन्शन घेत नाहीये असा सेम जो आपण मागच्या प्रोसेसमध्ये बघितला, सेम ए आणि बी मध्ये नाही नाही असा दोन्ही ठिकाणी पर्याय निवडून त्यानंतर माझे पती जे आहेत त्याची मृत्यू दाखल्याची प्रत मी अंगणवाडी सेविकेकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करेल आणि ए आणि बी ही दोन्ही जी इन्फॉर्मेशन आहे ती मी योग्य पद्धतीने खरी दिलेली आहे. त्यात जर कोणती त्रुटी आढळली तर मी कारवाईस पात्र राहील. अशा पद्धतीचे चेकबॉक्स सिलेक्ट करून आपण नंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. ज्या कोणत्या महिला ज्यांचे पती निधन पावलेले आहेत त्यांनी ह्या पद्धतीने आपल्या लाडकी बहिणीची ई केवायसी करून ई केवायसी पूर्ण करायची आणि त्यांची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली. तर मग मावशे, तुला समजले ना लाडक्या बहिणीची केवायसी कशी करायची ते? आपण आपल्या मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिली होती की लाडक्या बहिणीची ई केवायसी कशी पूर्ण करायची. पण त्यानुसार लाडक्या बहिणींनी जी काय आपली ई केवायसी पूर्ण केली असेल आणि ती करताना जर त्यांना त्याच्यामध्ये काही त्रुटी किंवा चुकीचे पर्याय, चुकीचे ऑप्शन्स निवडले गेले असतील तर ते काय करू शकतात, आपल्या लाडक्या बहिणीची जी ई केवायसी आहे ही पुन्हा सुधारू शकतात आणि पुन्हा ती काय करू शकतात, सबमिट करू शकतात. तर या व्हिडिओनुसार ज्या कोणत्या महिला ज्या आपल्या आहेत, मंगली किंवा गंगी किंवा अशा ज्या वेगवेगळ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी आपली ई केवायसी पूर्ण करताना चुकीचे पर्याय निवडलेले होते किंवा त्यांनी आपली ई केवायसी केलेलीच नव्हती का, कारण का त्यांचे जे पती आहेत हे निधन पावलेले आहेत किंवा त्या घटस्फोटीत आहेत किंवा त्यांचे जे पती आहेत ते निधन पावलेले आहेत किंवा त्यांच्याकडे काही कागदपत्रच नाहीयेत किंवा त्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंकच नाहीये, अशा सगळ्या ज्या महिला आहेत त्यांनी त्यांची ई केवायसी अद्याप केलेली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, कारण की 31 डिसेंबर 2025 पर्यंत ती तुम्ही पूर्ण करू शकता. आणि ही पूर्ण कशी करायची हे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेलंच आहे. यानुसार ज्या कोणत्या महिला असतील त्यांनी त्यांची ई केवायसी पूर्ण केली असेल ते देखील आपली ई केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही झालेली आणि नवीन पर्याय कोणते आलेले आहेत त्यानुसार ई केवायसी कशी करायची या संदर्भात देखील या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती पाहिलेलीच आहे. त्यानुसार तुम्ही तुमची काय करा, ई केवायसी पूर्ण करून घ्या, कारण का तुमचे जे 1500 रुपये हे अखंडितपणे चालू राहतील आणि त्या संदर्भात तुम्ही काय करू शकता, हा 1500 रुपयाचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवू शकता. तर मग मावशे, आपल्या गंगलीला आणि मंगळीला सांग की त्यांची लाडक्या बहिणीची केवायसी आता त्यांनी कशा पद्धतीने पूर्ण करायची. काळजी करण्याचं कारण नाही, कारण का यानुसार तुम्ही तुमची जर केवायसी पूर्ण केली तर तुमचे जे 1500 रुपये ते अखंडितपणे सुरू राहतील. आपण लवकरच भेटू नवीन माहितीसह, नवीन योजनांसह. तोपर्यंत आपल्या आत्मनिर्भर श्री या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार.